कोल्हापूर जिल्ह्यात गेली 15 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा रात्री पडायला सुरुवात केलेली आहे. दिवसा कडाक्याचं ऊन पडतंय, काही ठिकाणी पाऊस आहे, तर रात्री मात्र मुसळधार पावसाने कोल्हापूरला झोडपलं जात आहे. सध्या याचा परिणाम आपल्याला पंचगंगा नदीवर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पंचगंगा नदीच्या पातळीमध्ये थोडी वाढ झालेली आहे आणि त्यामुळं कसबा बावडा परिसरात असणारा जो राजाराम बंधारा आहे, हा बंधारा आता पाण्याखाली गेलेला आहे. सध्या शिंगणापूर बंधारा असेल, हा बावड्यातला राजाराम बंधारा असेल, हा पाण्याखाली गेल्यामुळं यावरून होणारी जी वाहतूक आहे ही तात्पुरती थांबवण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं अनेक वेळा बंधारे हे पाण्याखाली जातात. या संपूर्ण कालावधीमध्ये यंदा राजाराम बंधारा हा 6व्यांदा पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावरची होणारी जी वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक आहे, ही पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे. दिवसभर जरी कडाक्याचं ऊन पडत असेल, जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाऊस पडत असला तरी संध्याकाळी मात्र कोल्हापुरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतो. जर असाच पाऊस सुरू राहिला तर मात्र पुन्हा पंचगंगेच्या नदी पातळीत वाढ होणार आहे. सध्या राधानगरी धरणामध्ये सुद्धा मोठा पाणीसाठा आहे. त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यावेळी धरणातून थोड्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग हा भोगावती नदीमार्गे पंचगंगेमध्ये केला जातो. त्यामुळं पंचगंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी यायला सुरुवात होतं. त्याचा परिणाम हा बंधाऱ्यांवर होतो आणि हे संपूर्ण बंधारे पाण्याखाली जात आहेत. पाऊस पडत असताना किंवा नदीची पाणी पातळी वाढत असताना नागरिकांनी नदीच्या काठी जाऊ नये असं आवाहन देखील कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे. कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.